सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी पूजन होणार आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा, लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करायची आहे. जसं आपण आज लक्ष्मी पूजन विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने करणार, तसंच उद्या आपल्याला विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीनेच आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. काही वेळा कळत न कळत काही चुका होऊन जातात आणि मग आपल्याला लक्ष्मी पूजनाचं संपूर्ण फळ मिळत नाही. तर उद्या लवकर उठायचं आहे, आंघोळ करून घ्यायची आणि लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी आसन घेऊन बसायचं आहे. एक दिवा आज लक्ष्मी पूजनाच्या वेळेपासून ते उत्तर पूजा होस्तोवर आपल्या लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे. महिलांनो, काळजी घ्या. आपल्या लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी चुकून सुद्धा आज रात्री उद्या उत्तर पूजा होस्तोवर अंधार व्हायला नको, म्हणून एक अखंड दिवा चालू ठेवा. तेलाचा ठेवा, तुपाचा ठेवा, तुमच्यावर आहे, पण एक दिवा नक्की चालू ठेवायचा आहे. समई लावून दिला किंवा मोठा दिवा लावून दिला जास्तच तेल टाकून, तूप टाकून, तर रात्रभर तुम्हाला जास्त बघायची पण गरज नाही, म्हणजे तो दिवा नीट प्रज्वलित राहील आणि विझणार पण नाही. तर उद्या सकाळी आंघोळ करून घ्यायचं आहे. सगळीकडं थोडंसं गोमूत्र शिंपडून द्यायचं आहे. हळद गोमूत्र पाण्यात टाकून संपूर्ण घरात शिंपडून द्यायचं आणि उत्तर पूजा करताना आसन घेऊन बसायचं. आधी गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, आपली कुलदेवी, श्री हरी विष्णू, कुबेर देवता, म्हणजे आपण जेवढं लक्ष्मी पूजनात ज्या ज्या देवांची पूजा केली काल तुम्ही आणि ज्या ज्या वस्तूंची पूजा केली तुम्ही काल, झाडू, सर्व दागिने, पैसे, सर्व ठिकाणी, सर्व देवी देवतांना, सर्व वस्तूंवर तुम्हाला छान असं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. चुकून सुद्धा लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करताना अक्षता वस्तूंवर किंवा देवी देवतांना अर्पण करू नका. फक्त हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला, माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, आपली कुलदेवी, कुबेर महाराज, सर्व देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की मी विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही सहकुटुंब सहपरिवार माता लक्ष्मी तुझं लक्ष्मी पूजन केलेलं आहे. लक्ष्मी पूजन करताना आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर आणि आमचं लक्ष्मी पूजन कबूल करून घे. माझ्या घरात अखंड वास कर. माझ्या घरात कशाला कधी कमी पडू देऊ नको. धन धान्य, सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य, ऐश्वर, वैभव माझ्या घरात अखंड राहू दे आणि माझ्या घरातली दरिद्री गरिबी कायमची निघून जाऊ दे आणि अखंड तू वास कर, असं आपल्या घरात उद्या विधीपूर्वक आपल्याला उत्तर पूजा करताना ही प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पाला सुद्धा प्रार्थना करायची आहे, माझ्या लेकरा बाळांची कायम नीट काळजी घ्या बाप्पा. कुठलंच विघ्न माझ्या लेकरा बाळांवर, माझ्या कुटुंबावर यायला नको. तर अशा पद्धतीने आपल्याला विधीपूर्वक उत्तर पूजा करायची आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता व्हायच्या नाही आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा कलश उचलून घ्यायचा आहे. कलशातील नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. चुकून सुद्धा महिलांनो तो नारळ फोडून खाऊ नका. साक्षात आपण महालक्ष्मीचा तो नारळ स्थापन केला होता, म्हणजे साक्षात महालक्ष्मीला आपण त्या कलशात विराजमान केलेलं होतं. आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतो किंवा लक्ष्मी पूजन, त्यातला नारळ जो कलशातला नारळ असतो तो फोडून कधीच खाऊ नका. काही ठिकाणी मी ऐकलं आहे की मार्गशीर्षाचे गुरुवार झाले की तो नारळ फोडून खातात किंवा लक्ष्मी पूजन झालं की कलशावरील नारळ फोडून सगळेजण प्रसाद खातात. तसं करू नका. वाहत्या पाण्यात तो टाकून द्यायचा आहे, विसर्जन करायचं आहे. माता लक्ष्मीचं नाव घेऊन तो विसर्जन करायचं आहे. जे पानं फुलं असतील ते तुम्ही निर्माल्यात विसर्जनात टाकून द्यायचं आहे. सुपारी, पैसा असेल, आता पुढं मार्गशीर्षाचे गुरुवार येत आहेत महालक्ष्मीचे, त्यात ते पैसा सुपारी पुन्हा तुम्ही वापरले तरीही चालेल. विड्याची पानं, फुलं, वेणी, सर्व काही ते निर्माल्यात विसर्जनात टाकायचं आहे. आपण ज्या ज्या देवी देवतांच्या खाली तांदळाची रास केली होती ते तांदूळ तुम्ही डब्यात टाकून दिले किंवा पक्ष्यांना टाकले तरीही चालेल. जे नैवेद्य असतील, फळं असेल, पदार्थ असतील ते आपण रात्रीच उचलून घेणार आहोत, पण फळं वगैरे असतील, पदार्थ असतील काही ठेवलेले, लाह्या, बत्तासे, ते तुम्ही सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी खायचं आहे.
तुम्ही धने ठेवलेले असतील देवी लक्ष्मी समोर, ते आपल्या धन्यांमध्ये टाकून दिले तरीही चालेल आणि त्या धन्यांचा काहीतरी प्रसाद वगैरे करून तुम्ही खाल्ला तरीही चालेल, किंवा तुम्ही थोडेसे चिमूटभर धने कुंडीत वगैरे पेरायला टाकले आणि त्याची कोथिंबीर आल्यावर तुम्ही स्वतः जरी खाल्ली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करायची आहे। तो जो दिवा चालू राहील, तो जोवर चालू आहे तोवर हलवू नका। तुम्ही पाट उचलून घेतलं, पाटाखालील रांगोळी काढून घेतली, पण दिवा चालूच राहिला तर तो दिवा तसाच चालू ठेवा, लगेच भिजवायचा प्रयत्न करू नका। गणपती बाप्पाची मूर्ती, माता लक्ष्मीची, कुबेर महाराजांची, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी फोटो जागच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचा आहे। जो कपडा अंथरलेला तो स्वच्छ धुवून घ्या, पुढं मार्गशीर्ष महिना येतोय त्यात जरी वापरला तरीही चालेल। रांगोळी वगैरे सर्व निर्माल्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला। आणि कलशातील पाणी ते आपल्याला तुळशीला किंवा इतर झाडांना जरी घातलं, थोडंसं पाणी संपूर्ण घरात शिंपडून द्या। संडास बाथरूम सोडून बाकी घरात तुम्ही थोडंसं पाणी शिंपडून द्यायचं आहे। माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, प्रार्थना करायची आणि ते थोडं पाणी शिंपडून द्यायचं आणि बाकीचं पाणी झाडांना किंवा तुम्ही तुळशीला घातलं तरीही चालेल। आणि नारळ आपल्याला विसर्जनातच टाकायचं आहे। पैसा सुपारी नीट सांभाळून ठेवा, पुढं मार्गशीर्षाचे गुरुवार येणार आहे। तर अशा पद्धतीने आपले दागिने पैसे जिथल्या तिथं तिजोरीत ठेवून द्यायचं आहे। आपण झाडू ठेवलेला तो झाडूला नमस्कार करायचा आणि तुम्ही वापरायला काढला तरीही चालेल। झाडूला बांधलेला जो लाल पिवळा धागा आहे कलावा, तो तुम्ही काढून घ्यायचा। झाडू खालील 1 रुपया ठेवलेला आपण तो सुद्धा एका डबीत ठेवायचा, तो लाल धागा आणि 1 रुपया तिजोरीत ठेवून द्यायचा आहे पैशांबरोबर। अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरात, कधीच पैशाला वगैरे कमी राहणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। उद्या काळजी घ्यायची आहे की 9 ते 10 वाजेच्या आत आपली उत्तर पूजा होऊन जायला पाहिजे।